मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या अखेर सरकारकडून मान्य. जरांगेंच्या आमरण उपोषणाला यश. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR आणल्यानंतर 5व्या दिवशी जरांगेंच्या लढ्याला यश. आंदोलनाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगेंनी मागे घेतलं उपोषण. मंत्री विखे पाटलांच्या हातानं सोडलं उपोषण. जरांगेंच्या डोळ्यात पाणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी. दुपारी 1 वाजता होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला तर ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं मराठ्यांना आरक्षण. फडणवीसांनी 4 बैठका घेतल्या. कायदेशीर सल्ला मसलत करून काढला तोडगा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सकल ओबीसी मराठा समाज आक्रमक. राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारनं काढलेल्या मराठा समाजाच्या GRची करणार होळी. उपोषण संपल्यानंतर जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल. पुढचे काही दिवस रुग्णालयात घेणार उपचार. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजन. गणेशोत्सवानिमित्तानं महायुतीच्या आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. 99% पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे अनेक भागात रस्ते बंद. अमेरिकन सैन्याचा व्हेनेझुएला देशातनं ड्रग तस्करी करणाऱ्या बोटीवरती हल्ला. 11 जण ठार. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजता आहेत. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या घडामोडींचा आढावा सविस्तर घेणार आहोत. सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी. जिंकलो रे असं म्हणत जरांगेंनी विजयी गुलाल उधळला आणि आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केला. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. अखेर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला शासन निर्णय काढला. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईत जोरदार सेलिब्रेशन केलं. आझाद मैदानावर गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळला. जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यानंतर आझाद मैदान एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमलं आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय सरकारनं काढला. त्याचसोबत त्यांच्या इतर मागण्या देखील मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. त्यासोबत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ तर सातारा संस्थांचं गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आपण एक नजर टाकूयात त्यावरती. जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढण्यात आलाय. मान्य करण्यात आली ही मागणी. त्यासोबत आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची अट सुद्धा मान्य करण्यात आली आहे. तर मराठा आंदोलकांवरच्या केसेस मागे घेतल्या जाणार आहेत. ही मागणी देखील जरांगेंची मान्य केली गेली. प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात आली आहे. ही देखील जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केली. आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
आणि मराठा कुणबी एकच याविषयी निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मागितली गेली आहे. विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅझेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढला आता. ओके, जी आर याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर आहे. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती, पण त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. तर मनोज जरांगे पाटील ज्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले होते त्या 8 पैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि म्हणूनच जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. 5 दिवस हे आमरण उपोषण सुरू होतं. मात्र त्यांच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारनं गठीत केलेली समिती आणि त्यांनी घेतलेले हे सगळे निर्णय, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेखालीच, तर जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या या सरकारनं मान्य केल्यात आणि 2 मागण्यांसाठी 1 महिन्याची आणि 2 महिन्यांची मुदत सरकारनं मागितलेली आहे. त्यामुळे या सगळ्या स्थितीवरती जरांगे पाटील यांनी आपलं 5 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण मागे घेतलं. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती सुरू केलेल्या आंदोलनावर 5व्या दिवशी यशस्वी तोडगा निघाला आणि जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं. पण या सगळ्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडद्या मागे राहून सातत्यानं कायदेशीर सल्लामसलत केली. राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या 4 बैठका झाल्या. त्यानंतर जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला गेला. प्रत्येक निर्णयाचा GR अर्थात शासन निर्णय तयार केला. त्यानंतर विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगेंची चर्चा केली. विशेष म्हणजे सरकारनं मसुदा अशा प्रकारे तयार केला होता की तो जरांगेंनी पहिल्याच बैठकीत मान्य केला. त्यामुळे कोणत्याही चर्चेच्या फेऱ्या झाल्या नाहीत. दरम्यान आंदोलन काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना व्यक्तिगत जे काही टार्गेट करण्यात आलं, पण मुख्यमंत्र्यांनी संयम सोडला नाही. एकीकडे त्यांनी आपले दैनंदिन दौरे, प्रशासकीय कामकाज सुरूच ठेवलं होतं, तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पावलं उचलायला देखील सुरुवात केली होती. आणि जरांगेंच्या प्रमुख मागण्यांवरती तोडगा निघाला. त्यामुळेच मराठा आरक्षण देणारे ते टिकवणारे आणि आज मराठा आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सोडवणारे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अधोरेखित झाली आहे. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना 2 समाज एकमेकासमोर येणार नाहीत, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, 2 समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल. आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, OBC समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात,
कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात. त्या काळामध्ये 19 पर्यंत जे 58 मोर्चे मराठा समाजाचे निघाले हे राज्याच्या स्थापनेनंतर भूषण भविष्य अशा प्रकारचे होते. आणि मी नेहमीच माननीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन नेहमीच करतोय की पहिल्यांदा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्यासंबंधात पुढाकार घेतला आणि 16% आरक्षण दिलं. जे जाणते राजे मराठ्यांचा नेता म्हणून जे मिरवत होते त्यांनी मात्र या राज्याच्या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली. परंतु फडणवीस साहेबांनी 16% आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळलेला आहे, ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. जे आंदोलकर्त्यांचं जरांगे पाटलांची जी सर्वात जुनी आणि महत्वाची मागणी होती की बाबा आम्हाला मराठवाड्यापुरतंच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या, म्हणून मराठा समाजाने याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात, सत्तेचं नेतृत्व करत असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकांनी, युवकांनी आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे. बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण कालच मागे घेतलंय आणि सोमवारपासून सलग 3 दिवस या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सरकार जरांगेंची चर्चा करत असल्यामुळे कोर्टानं आजपर्यंतची वेळ दिली होती.